नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि वैद्य विनायक खाडीवाले सर, तुमचंही आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमचे खास आभार. अरे, तुमच्या पिताश्रीमुळे आणि तुमच्या कुटुंबामुळे भारतीय आयुर्वेदिक परंपरा, भारतीय सण संस्कृती याच्याबद्दल एक प्रकारचा जो दुस्वास असतो ना, तो दुस्वास दूर व्हावा असे अनेक प्रयत्न वेगळ्या पातळीवरती सुरू असतात. पण मी आज तुम्हाला एक आयुर्वेदिक औषधांचा कारखाना आणि महाराष्ट्रातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, आज ते आपल्यात हयात नाही आहेत, त्यांच्याबद्दलची मी माहिती सांगणार आहे. पण त्याच्या आधी जे तुमच्या मनामध्ये कुतूहल जागं झालं आहे, तर मला वैद्य असं म्हणाले की हे उलटी प्रक्रिया आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण इंग्रजी. आपल्याला थोडक्यात सांगतो. या औषधाचं नाव आहे शतधौत घृत. शतधौत म्हणजे काय? 100 वेळा धुतलेलं तूप. त्याच्यामध्ये आपण 100 वेळा धुवायचं तूप. तर आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की आधी आपण स्वच्छ पाणी घ्यायचं, सर्वात चांगल्या गीर गाईचं तूप आपण आणायचं. बरं. ते त्याच्यामध्ये तांब्याच्या परातीमध्ये तांब्याच्याच गडव्यानी त्याच्यामध्ये भिजेल एवढं पाणी घालून छानपैकी दिवसभर 8 तास चांगलं घोटायचं. बरं. दर तास 2 तासांनी थोडंसं पाणी पांढरं व्हायला लागलं किंवा थोडंसं गढूळ व्हायला लागलं, कारण तो तांब्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो, त्याचे संस्कार त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि हे झालं की कमीत कमी आपण 5-6 वेळा दिवसभरात ते पाणी बदलतो. असं 3 दिवस ही प्रक्रिया आपण करतो, तेव्हा त्याला म्हणतात शतधौत घृत. म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप. आणि हे तूप आपण नेहमी काय करतो? लोण्याचं तूप करतो. तर इथं या पद्धतीने केल्यामुळे आश्चर्य म्हणजे हे तुपाचंच लोणी तयार होतं. हे जगातलं आश्चर्य आहे. आणि या औषधाची ताकद सांगतो. सर्व प्रकारची मूळव्याध, फिशर, पाईल्स, अंग बाहेर येणं, जळवात, नागिण, सोरायसिस अशा सगळ्या त्वचाविकारांकरता हे औषध म्हणजे अक्षरशः जादू आहे. आणि यांचे पिताश्री परशुराम वैद्य खाडीवाले यांच्यावरती असलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यामध्ये झालं. आणि मला थोडंसं कुतूहल यासाठी वाटलं की त्या कार्यक्रमाला मी जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्यात एक छोटीशी पुस्तिका होती आणि त्या पुस्तिकेचं शीर्षक होतं 100 वर्ष कसं जगावं, शतायुषी कसं व्हावं. पण दादानी जे महाराष्ट्राला दिलं ते आधी आपण सांगूया. आता महाराष्ट्राचं योगदान आणि आपल्या म्हणजे सगळ्यांचंच भाग्य आपल्याला दादा मिळाले. तर दादांनी सुरुवातीचा प्रवास त्यांचा 16-17 वर्ष एअरफोर्समध्ये झाला. मग वडिलांची इच्छेने त्यांनी ती नोकरी 16-17 वर्षाचा बॉन्ड संपवून मग नंतर ते आयुर्वेद क्षेत्रामध्ये 36व्या वर्षी आले. आणि एखाद्या तरुण मुलासारखं, ते त्या तरुणच म्हणजे तरुणच आहेत, पण त्या भावनेने त्यांनी 36व्या वर्षी रेग्युलर त्या अष्टागामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. आणि त्यावेळेला आयुर्वेद प्रवीण हा कोर्स होता. तो छानपैकी 4 वर्ष 40 पर्यंत त्यांनी विमानतळातनं संपूर्ण बॉन्ड पूर्ण करून रणगाडा निधीला त्यांचं पेन्शन अर्पण करून त्यांचा हा प्रवास आयुर्वेद शिक्षणाचा अष्टागापासून चालू झाला. 36 ते 40 वडिलांची इच्छा होती की राजाने बघावं आणि त्याला त्यांनी मान दिला. आणि हे सगळं आज विराट रूप तुम्ही बघितलं आहे, हे दादांनी उभं केलं. त्यामध्ये जनकल्याण रक्तपेढी, जनकल्याण नेत्रपेढी, नेत्रसेवा केंद्र, हरिपरशुराम औषधालय कारखाना, दवाखाना, दुकान, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालय, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, आधार केंद्र, निराधार बालकांकरता दत्तक केंद्र, निराधार महिलांकरता सक्षम त्यांना होण्याकरता त्यांनी कोणाची मदत घेऊ नये, स्वतःच्या पायावर ठामपणे राहावं म्हणून महिला विकास प्रतिष्ठान तळेगाव अशा विविध वास्तू स्वतःहून हौसेने निर्माण केल्या. 2017 साली वयाच्या 86व्या वर्षी, मला वाटतं 85 वर्षी त्यांचं निधन झालं. आणि त्यांनी हा जो वारसा दिला तो पुढं तसाच. एक दादांची इच्छा होती की या सर्व संस्था, त्यांनी जाताना सांगितलं की बाबा रे आप्पा, तू या सगळ्या संस्थाही त्यांची अपत्य होती आणि त्यांनी इतकं अपत्यासारखं प्रेम केलं की त्यांचं म्हणणं की या संस्था कधी बंद होऊ नयेत म्हणून आम्ही आमचं कुटुंब हे सगळं छानपैकी चालू करण्याकरता प्रयत्न करतोय आणि ईश्वर आपल्याला मदत करतोय. पण दादानी आणखीन एक महत्वाचं काम केलं आणि त्याबद्दल मी बोलेन. आता ह्या औषधाबद्दल थोडीशी माहिती द्या. कुठलं औषध आहे का? आता हे चंदनादिवटी जे औषध आहे याची जादू सांगतो की सर्व प्रकारचे त्वचाविकार, मूत्रविकार, अंगाला खाज येणं,
रक्तदोष, सर्व प्रकारचं पित्त प्रकोप अशा या सर्वांकरता चंद्रानी वटी म्हणजे जादू आहे. नागिणी करता पण एक छान औषध आहे. बरं. हा, आणि मुख्य नैसर्गिक रक्तदोष आणि दूर होतो, पित्ताचा प्रकोप शांत होतो आणि रक्त शुद्ध व्हायला मदत या चंद्रानी वटीने होते. बरं. पण दादांनी केलेलं आणखीन एक महत्त्वाचं काम ते म्हणजे ह्या महिलांना अधिकात अधिक रोजगार मिळावा ह्यासाठी त्यांनी मशीन्स नाही आणले. अगदी मशीन आणल्या नाहीत आणि त्यांना हजारो हातांना काम द्यायची इच्छा म्हणून या आपण सर्व औषधं पेशंट करता, रुग्णांकरता आपण सर्व नमस्कार, हाताने काय नाव करतो. तुमचं? नूर बानू. अरे वा. आणि तुमचं? गौरी विक्रम यादव. गौरीताई, तुम्ही किती वर्षापासून आहे तिकडे? आता 5 चालू आहे मला. आणि तुम्ही आणि तुम्हाला मला 40 झाले. अजून एक याची थांबा. गंमत सांगतो. किती वर्ष झाली? 40 वर्ष. 40 वर्ष झाली. मग दादांना तुम्ही खूप जवळून बघितलंय. खूप जवळ म्हणजे हा. दादा आमचे देवच होते. क्या बात. आमच्या आई वडिलांचं ध्यान येत नव्हतं आम्हाला दादांसाठी. हम्म, आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप केलं. हम्म. आम्हाला क्षणोक्षण ध्यान नव्हतं दादांचं. आणि आमचे आप्पा बी तसे, ताई तसेच, सगळे आम्हाला आनंदी. हम्म. मी नेहमी ना काही एखाद्या व्यक्तीचं आकलन करण्यासाठी माझे स्वतःचे म्हणून काही पॅरामीटर्स आहेत. एखाद्या व्यापाऱ्याबरोबर किंवा एखाद्या आस्थापनामध्ये किती काळ माणसं काम करतात ह्याच्यावरून मी त्या आस्थापनाचं किंवा त्या व्यक्तीचं आकलन करतो. मनुष्य तेवढाच मोठा जेवढा दीर्घकाळ त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी काम करतो, आहे की नाही. पण आता हे औषधं बनवताना फार बारकाईने बघायला लागत असेल. हो, बघ. काय काय करता मग? आम्ही सगळे गोळ्या करतो, सगळे काम करतच आलो. कुटण्याचं केलं, गोळ्याचं केलं, चूर्ण जे पाहिजे ते दिलं. वा आमच्या दादांची जी इच्छा होती, पेशंट उभे राहिलं की आम्ही काम करून तयार द्यायचो. वा वा वा. आम्ही सगळं काम येतं. छान. पण आता किती महिला आपल्याकडे काम करतात? हा, साधारण? आपल्याकडे तर मी साधारण- तुम्हाला म्हणालो तसं हो. ही पूर्ण, आणि मला थोडीशी गडबड आहे, अन्यथा नाही, मी ते हरकत 3-4 तास इथे थांबणार होतो प्रेक्षकांसाठी. पण आवर्जून तुम्ही इथे या. आणि खरं तर प्रेक्षकांना असंही असेल आता ते असं म्हणतील की तुम्ही फार मर्यादित वेळ ठेवली आहे. 12:30 ते 2:30 एवढ्याच वेळात तुम्ही आता 12 ते 2:30 12 ते पण मी 2:30. नक्की अजून, आणि जर त्याच्यानंतरही माझ्याकडे रुग्ण आले तरी मी कोणालाही परत पाठवत नाही. पाठवत अगदी नाही. 4 वाजले तरी मी त्यांना न्याय देत असतो. लवकर आला तुम्ही 11:30 पासून पेशंट बघतो. बरं. पण दादांची इच्छा की या संस्थांना तू आप्पा वेळ दे. आणि आता माझे ज्या जे- इकडे सगळे उभा हो, केलेलं आहे. त्यामुळे ही संस्था सगळं दादांची अपत्य, त्यामुळे मी, माझी मिसेस, आमचं कुटुंब हे सगळं दादांचं शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न करतो. वा वा. त्यांनाही मी घेणारच आहे आमच्या मुलाखतीमध्ये. कारण आता ही 4थी पिढी मला वाटतं. दादांचे वडील, दादा, तुम्ही आणि तुमचे चिरंजीव. चिरंजीव, करेक्ट. मला त्यांना जरा नव्या पिढीला पडणारे प्रश्न आयुर्वेदाच्या अनुषंगाने विचारायचे आहेत, पण ते येतील तेव्हा मी विचारेन. आता आपल्याकडे किती महिला काम करतात? आपण आपल्याकडे कारखाना दाखवू. साधारण सगळ्या मिळून एक 40 जण आपल्याकडे छान काम करतात. सगळं मिळून साधारण 50 लोक आपल्याकडे इथं काम करतात. बरं. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं रुग्ण आहेत? हो, सगळे रुग्ण परिवार असं आहे हो की ज्याच्यामध्ये लोकांना, म्हणजे दादांचं एक तत्व होतं की चांगल्यात चांगलं औषध आणि महत्वाची गोष्ट रुग्ण बरं करायचं. त्यांना सांगू का, ते म्हणायचे रुग्ण म्हणजे त्यांचा श्वास, ते म्हणजे रुग्णातच देव आहे. त्यांना चांगल्यात पण ते चांगली कुठल्याही औषधं वैद्याची देऊन- तशीच भावना असते. हो, कारण. आणि म्हणूनच आम्ही मार्केटमध्ये आज खडीवाले वैद्य जर उतरले तर लोकांना हवं आहे. पण आज मुख्य म्हणजे आम्हाला लोकांना बरं करणं, आणि ते लांब लांब येतात. काही वैद्य लोक जवळचे आपली औषधही वापरतात की त्यांना आमचीच औषधं हवी असतात. पण रुग्णांना चांगलं औषध दिल्यावर जो गुण येतो आणि जो दुवा मिळतो तो मला अगदी मनापासून आनंद देतो. मी असंख्य पुस्तकं पाहिली दादांची. बरोबर. अगदी बरोबर. तर त्यांनी मला वाटतं 150 पेक्षा अधिक हो, 100च्या वर पुस्तकं, आणि त्याची तुम्हाला जादू सांगतो, अगदी लोकांना म्हणजे परवडतील अशा किमती, आणि जवळजवळ त्यातलं अनेकांना, असं तुम्ही आपल्याकडे आलात असं सगळं परिवार त्यांनी आयुष्यावर जोडला. त्याकरता त्यांनी आनंद घेतला. अनेकांना ती पुस्तकं छानपैकी देऊन. तर तुम्ही मला ही रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी असं म्हणा, तुमची एक लॅब आहे, मी बरं पाहिली. हो तर उत्तम दर्जाचं रॉ मटेरियल यावं हो. ह्याच्यासाठी तुम्ही काय करता? कारण आयुर्वेदामध्ये अरे तीच वा. सगळ्यात नाही महत्त्वाची नाही, गोष्ट आहे. अगदी बरोबर. हा आमचा श्वास आहे. आता याची तुम्हाला जादू सांगतो. आता ही गुळवेल आहे, हा सुगंधी कचोरा आहे, आणि हा आवळा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकही खडा दिसणार नाही. बरोबर. आमचं व्यापाऱ्यांना पहिली ताकद असते, तो माणसाला माहिती की खडीवाल्यांना निवडूनच द्यायचं. एवढं जरी झालं तरी आम्ही रिजेक्ट करतो, पण ते आपल्याला मदत करतात. आणि आल्यावर सुद्धा आम्ही, हे बघा, हे निवडणं आणि चालणं चालू आहे. ही दादांची ताकद. त्यामुळे औषध इतकं सुंदर होतं. आणि आपण गीर गाईचं तूप औषधाला वापरतो. सर्वात चांगला भेंडीची प्रक्रियाने शुद्ध केलेलाच गुळ ऑर्गॅनिक, आणि आपण मधुरच शुगर वापरतो की ज्याच्यामुळे कुठंही निर्धोकता असावी आणि लोकांना चांगलं द्यायचं. जे आपण घरी खातो ते लोकांना द्यायचं. वा. पण एक आयुर्वेदिक, आता दादांनी हा प्रश्न विचारला असेल आणि तुम्ही एवढं दीर्घकाळ हा व्यवसायात आहात, साधारणपणे आयुर्वेदामध्ये हो आत्ताच्या अलीकडच्या काळात, खास करून मध्ययुगीन कालखंडानंतर फारसं संशोधन झालं नाही असं म्हणतात. हे बरोबर आहे? हो. आता त्याची, तुमचा प्रश्न इतका सुंदर आहे.
आयुर्वेदामध्ये काय आहे की घोटणं ही प्रक्रिया आणि आता तुम्ही मगाशी तो रगडा बघितला की त्याच्यामध्ये की ते औषध व्यवस्थित एकत्र घोटलं जावं. तर आता याच्यामध्ये प्रमाणीकरण किंवा संशोधन का थोडंसं केलं तर ते नीट होऊ शकेल, कारण त्याच्यात वेगळ्या औषधांचे काढे ते आपण औषधाबरोबर घोटत असतो. उदाहरणार्थ माक्याचा रस आहे, कोरफडीचा रस आहे, आणि ते तुम्ही त्या पद्धतीने ते औषध तयार करताना त्याचं उत्तमपैकी गुण आणि ते काम करण्याकरता त्याची ती गरज असते. त्यामुळे हे थोडंसं अवघड काम आहे, पण आपण ते पण प्रयत्न करू शकतो. काही वर्षांनी ते पण नक्की होईल की एक त्याचं प्रमाणीकरण की एवढ्याला एवढा काढा किंवा एवढ्याला एवढं रस असं आपण ते करू शकतो. पण ते तसं त्या मनाने थोडंसं अवघड आहे. या दादांचा एक फोटो हो मी राष्ट्रपतींच्या बरोबर बघितला. हो, तो काय प्रसंग आहे, दादांना सन्मान कसे मिळाले? अगदी सांगतो. म्हणजे मला एक नम्रपणे सांगायला आनंद वाटतो की शताब्दी महर्षी म्हणून महाराष्ट्रातनं दादांची निवड झाली. शताब्दी महर्षी म्हणून. आणि त्याच्यामध्ये अख्ख्या भारतातनं 4 वैद्यांची निवड झाली, त्यातनं महाराष्ट्रातनं फक्त दादांची निवड झाली. वा वा. पण त्याची गंमत सांगतो. तो पुरस्कार मिळाल्यावर दादा म्हणले मी पुरस्कार घेत नाही, मी देत असतो, नाही म्हणून कळून टाका. 2-3 आठवडे त्यांनी अक्षरशः सगळ्यांना ते म्हणले मी पुरस्कार देणार. म्हणले मी मजदूर वैद्य आहे, म्हणले मी काहीच कधी घेत नसतो. 2 आठवड्यांनी बापटसाहेब आले, त्यांनी विनंती केली, तेव्हा ते एकटे जाऊन, मग आमचे सर जाऊन आणि आमचा योगेश गोडबोले जाऊन तो पुरस्काराला गेले. आमचं घरचं कोणी नव्हतं अशी व्यक्ती आहे. मला ना कधी कधी फार म्हणजे आता अरण्य ऋषी मारुती चितमपल्लेचं आत्ताच निधन झालं. मी त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली होती आणि मला त्यातली खंत फार भावली आणि मी ते श्री नितीन गडकरी, श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्यांना खंत अशी होती की त्यांनी जंगलामध्ये राहून जे काही सांगितलं महाराष्ट्राला ते स्वीकारलंच नाही मधल्या काळामध्ये. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपली जी परंपरा आहे, आपण जे काही करतो आहोत, त्यात आयुर्वेद पण आला, त्याच्याबद्दलचा दुस्वास थोडासा बाजूला ठेवायला हवा. मी कोणासाठी म्हणतो ते तुम्हाला कळलं असेल. आता ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता ही जी औषधं आहेत आपण सांगा. ही जी औषधे आहेत याच्यामध्ये आपण जी औषधी चूर्ण आणि आपण जे विविध औषधांचे रस एकत्रित प्रक्रिया होऊन छानपैकी ती गोळी होण्याकरताची प्रक्रिया लागते, ते आपण साधारण दिवसभर आपण या पद्धतीने सूक्ष्म होण्याकरता करतो. बरं. आणि हे झालं किंवा त्याचं थोडंसं घट्ट झालं किंवा आपण त्या आणि हीर गाईच्या तुपानेच आपण त्या गोळ्या वळतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. बरं. हाताने जेव्हा गोळी करतो तेव्हा हीर गाईच्या तुपाने ती गोळी वळली जाते आणि त्यामुळे त्याचे गुण अजून छान होतात. बरं. म्हणजे एकूण मला असं दिसतं की आयुर्वेदामध्ये घोटण प्रक्रिया जास्त हे घोटण्यासारखी प्रक्रिया आहे. तो वरती तुम्ही जो कल बघितला त्याच्यामध्ये ते आता औषध त्या बाई घोटत होत्या, तर जी भस्म आहे ती भस्म आपण त्या खलांमध्ये असं घोटतो. बरं. उदाहरणार्थ पाऱ्याची शुद्धी आहे किंवा विशिष्ट काय, आता आपल्याला जर एखादं भस्म करायचं असेल विशेष, तर ते त्याच्यामध्ये आपण घोटतो. उदाहरणार्थ रौप्य भस्म आहे, चांदीचं भस्म, अशा वेळेला. बरं. पण मग आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं रुग्ण येतात, हो, तर मग ते येतात तेव्हा कुणाला ऍडमिशनची गरज पडली तर अशा वेळेला काय करतो आपण? अरे वा, इतका सुंदर प्रश्न आहे. तुम्हाला एक छान त्याच्याबद्दल सांगतो. दादांनी त्यांच्या म्हणजे या माणसाचा झपाटात असा होता की त्यांनी जवळजवळ 10 ते 15 वर्ष 25 ते 30 बेडचं स्वतःचं आयुर्वेदाचं हॉस्पिटल या शेजारच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी चालवलं. बरं. पंचकर्माचं. आणि नंतर अष्टांग आयुर्वेदला गरज होती म्हणून त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना शिकायला मोफत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करता आमचं हॉस्पिटल वापरा, छानपैकी आनंद घ्या, रुग्ण शिका, छान चिकित्सा शिका. हे पण मला तुम्हाला आनंद वाटतो. आमच्या मिसेस, त्यांच्या सुनबाई, त्यांनाही आपण विचारू. दादांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याचं तुम्ही केलेलं आकलन कसं आहे? मी जेव्हा 90 साली आले लग्न करून आलं. माहेर कुठलं तुमचं? माहेर पुण्यातलंच आहे, भावे म्हणून. सुरेश भावे आणि सुरेखा भावे माझे आई वडील. तर जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा दादा खूपच कमी बोलायचे घरी. एक तर घरी दिवसभर नसायचे, कारखान्यातच असायचे. आणि सकाळी जे 7ला बाहेर पडायचे ते डायरेक्ट रात्री 7 किंवा 8ला घरी येत होते. बरं. त्यांचं नंतर कारखाना सुटला, त्यांचं वर्ग असायचं इथं, त्याच्यानंतर लिखाण असायचं. हे सगळं काम करून मग ते घरी यायचे आणि घरी खूपच कमी बोलायचे ते. आणि त्यांचा स्वभाव खूप कडक होता, म्हणजे परखड आणि कडक स्वभाव होता. त्यामुळे सुरुवातीला काही वर्ष मला त्यांची भीती वाटायची. आणि मग नंतर जेव्हा 2003 मध्ये मी कारखान्यात यायला सुरुवात केली, तोपर्यंत मी त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतेच. आता हे उखळ पण त्याच कारणासाठी नाही, हे आता सध्या तसं लागत नाही. कडक गोष्ट असेल तर ते आपण वापरू शकतो. अगदी 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 बरोबर. राहिला दादांचा विषय. मग तुम्ही 2003ला यायला लागलात कारखान्यात? 2003 मध्ये कारखान्यात यायला सुरुवात केली.
आणि मग त्याच्यानंतर एक एक माझा स्वभाव दादांच्या उलगडत गेला मला, की ते जेवढे कडक दिसत आहेत तेवढेच आतनं ते माणूस म्हणून खूपच प्रेमळ आहे. फणसासारखे फणसासारखे बाहेरनं कडक आणि आतनं मऊ असा त्यांचा स्वभाव होता. बरं. आणि मग एकेका उपक्रमात मग त्यांचा विश्वास मी खूप संपादन केला हळूहळू. बरं. आणि मग नंतर मग त्यांचं म्हणजे फॅमिली ओरिएंटेड तर होतेच, म्हणजे जरी एवढ्या कामांमध्ये बिझी होते तरी फॅमिलीकडे दुर्लक्ष अजिबात नाही. कधीच नाही. म्हणजे सगळ्या ह्याच्यात कार्यक्रमांमध्ये येणार, कुठे नाही जेवले तरी हजेरी मात्र लावणार सगळ्या कार्यक्रमांना, असं त्यांचं हे होतं, स्वभाव होता. पण तुमच्या बोलण्यात आता एक मला लक्षात आलं की ते पूर्णपणे समर्पित होते या गोष्टी. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 इथेच कारखान्यावर. हो, सकाळी निघाले की त्यांची पहिली फेरी RSS आपलं मोतीबाग कार्यालय, तिथं पहिल्यांदी फेरी रोज असायची न चुकता. बरं. आणि मग ते कारखान्यात यायचे. छान. म्हणजे RSS ला पण समर्पित जीवन होतं त्यांचं पहिल्यापासून. शाळेत असल्यापासूनच ते शाखेमध्ये जायचे आणि RSSच्या कामाला वाहून घेतलं होतं. आपला विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांचे स्वयंसेवक हा नसून आयुर्वेदामध्ये त्यांचं असलेलं जे समर्पण आहे आणि एक आयुर्वेदिकचा ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये कारखाना म्हणतो, तिथे कशा पद्धतीचं काम चालतं. आणि मुख्यत्वे दादांचं काम पण महाराष्ट्राला कळावं, कारण त्यातनं आयुर्वेदिक परंपरा, कारण हल्ली काय झाले की युनानी असेल किंवा होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल, ह्याला या सरकारनं आयुषच्या माध्यमातून, कारण त्या केंद्रीय मंत्र्याची मी मुलाखत केलेली आहे प्रदीर्घ, तर एक सरकारने वेगळा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातनं आपल्या प्रचलित ह्या ज्ञानाला कधी नव्हे तेवढं महत्त्व आलं. खास करून कोरोना काळामध्ये वेगवेगळे काढे आणि गुगुळ आणि त्या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू झाली. पण आता हे काय करतोय आपण? हां, आता ही जी तेलं, तुपं, काढे, दादांचं म्हणणं काय आहे की या सगळ्या गोष्टी नैसर्गिक प्रक्रियेने छानपैकी शिजवून त्या औषधाचे गुण त्याच्यामध्ये छान यावेत. बरं. आणि शक्यतो त्यांचं म्हणणं की काम आपण जर स्त्रियांना दिलं तर त्या बिनोपाट करतात, मनापासून त्यांची आत्मीयता त्या औषधामध्ये उतरते. शेवटी यंत्रही चांगलंच आहे, प्रश्न काही नाही, पण त्यांची आत्मीयता की एक आपण कुटुंब पण आपण त्या मनाने आपण एक सक्षम करू शकतो, ही त्यांची भावना. आणि त्या औषधापर्यंत तो माणूस अजून आपल्यापर्यंत चांगल्या भावनेने पोचतो. मला एक लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट तुम्ही तांब्याच्या भांड्यात करताय. हां, आता काही गोष्टी, अगदी छान प्रश्न आहे. काय असतं, तांबं हे सर्वात ज्याला आपण म्हणू की काही गोष्टींना, दोषांना मोकळं करण्याकरता तांबं सांगितलेलं आहे. त्यामुळे जसजशी गरज असेल तसं पितळ्याचं ठोक्याचं पातेलं, जशी गरज असेल तर तांबं. आता मलम फुटण्याकरता ते तांबं का, तर त्या संपूर्ण तांब्याचे गुण त्याच्यामध्ये यावेत आणि त्या तुपाला आपल्याला जे मुख्य त्वचातले जे दोष आहेत ते काढण्याकरता आणि त्वचा शुद्ध होण्याकरता ते मलम तिथपर्यंत पोचणं, अशा करता ते तांब्याच्या प्रक्रियेकरता आपण तो मलम त्याच्याकरता वापरतो. तर मगाशी आपला प्रश्नाचा धागा तुटला की मधल्या काळात म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या नंतर आयुर्वेदामध्ये फारसं संशोधन झालं नाही, हे बरोबर आहे का? आता तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारला आहे की मला सांगायला आनंद वाटतो. दादांनी कोटणीस दवाखान्यामध्ये जेव्हा पहिला HIV चा रुग्ण आला त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या आठवड्यात त्यांनी सांगितलं की कुठल्याही HIV च्या रुग्णांनी घाबरू नका, माझ्याकडे या, आपण तुम्हाला नीट करू. असं? हो. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, HIV मध्ये रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण कमी झाली, तुम्हाला त्याची आश्चर्य सांगतो. आणि मग काही नाही ते आणि लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली, म्हणले माझ्याकडे या. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, लोक घाबरत होते त्यावेळेला, माहिती नव्हतं की हा व्हायरस काय आहे. त्यांनी त्या पेशंटला शेजारी बसवून गाईचं दूध आणि कडुनिंबाचा रस देऊन सगळ्यांना नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, नंतर कोटणीस दवाखान्यामध्ये तेव्हापासून जायच्या आधी 2 वर्षापर्यंत त्यांनी दर शुक्रवारी मोफत फक्त HIV चौकडी त्यांनी केली आणि त्यांना जीवनदान दिलं. कारण दक्षिण आफ्रिकेतनं HIV जो संसर्ग झाला तेव्हा जागतिक पटलावरती एक मोठा विचार पण होता, भीती पण वाटत होती की HIV स्प्रेड हा संसर्ग पद्धतीनं होईल का. सुदैवाने तो लैंगिक व्यवहारातनं होतो हे हळूहळू स्पष्ट होत गेलं. आणि म्हणून पुन्हा तेच की भारतीय विवाह संस्था वगैरे त्याची पण तेव्हा खूप चर्चा सुरू झाली होती. पुन्हा त्या कोणत्याही विशिष्ट विचाराला वाहिलेलं आजचं हे वार्तांकन नाही. आयुर्वेद आणि त्याच्यासाठी समर्पित भावनेनं काम केलेले वैद्य खाडीवाले यांचं काम आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रानं काय शिकायला हवं एवढ्याच मर्यादित आहे. आता हे आहे चंदनबला, बरोबर ना? चंदनबला लाक्षाचा काढा आहे. औषध तयार झाल्यानंतर जो खालचा जो गाळ राहतो तो आता त्यांनी गरम करून तो छान गाळलेला आहे. आता त्यातनं तेल त्यांनी बाजूला काढलं आणि आता हे फक्त आता आपण हे नंतर काढून टाकणार आहोत. इकडे सगळी प्रक्रिया सुरू आहे, प्रक्रिया चालू आहे त्याची. आणि जो 2-3 पातेलं ठेवलं होतं जे तयार झालेलं औषध होतं त्यातला आता तो नंतर काढा त्यांनी बाजूला ठेवला आणि ते तेल तयार केले आता ते गाळून ते छानपैकी वापरायला नंतर आपण 2 दिवसांनी घेतो. बरं, आता आपण वरच्या माळ्यावरती जाणार आहोत, शेवटचा भाग आहे मुलाखतीच्या. पण 2 महत्वाचे प्रश्न तुम्हाला मला विचारायचे आहेत. एक, साधारणपणे असं प्रचलित आहे
किंवा लोकांची मान्यता आहे हां की आयुर्वेदिक औषधांनी तात्काळ गुण येत नाही. चांगला प्रश्न आहे. हा. आता औषध तुम्ही कुठलं वापरता आणि कसं वापरता आणि तुम्हाला त्या रोगामधलं किती प्रमाणामध्ये गांभीर्य कळतं त्याच्यावर त्या औषधाची ताकद आहे. बरं. पण आयुर्वेदामध्ये जिथं गरज असेल तिथं रसौषधी की ज्याच्यामध्ये शुद्ध केलेला पारा, शुद्ध केलेलं गंध, अनेक भस्म, सुवर्ण भस्मासारखं औषध, ही खरंच सांगू का स्वर्ण भस्माबद्दल काय मत आहे? कारण आता सुवर्ण भस्माचा विषय हा. काढला म्हणून सांगतो. हा. दादांचं एक स्वतःचं तत्व होतं की उगाच महागडी औषधं वापरायची नाही, साध्या सोप्या औषधातनं बरं करायचं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य सांगतो की बरं. त्यांचं हिमोग्लोबिन 75व्या वर्षी 4 झालं. किती? फारच कमी झालं. त्याच्यानंतर त्यांनी 10 वर्ष ते म्हणले माझं मला अजून डायग्नोसिस केलेलं नाहीये, मी जेव्हा कळेल तेव्हा म्हणले मीच तुम्हाला 3 महिन्यात 13 करून दाखवतो. बरं. आणि आश्चर्य सांगतो, सुवर्णभस्म ही व्यक्ती तयार करत असून सुद्धा त्यांनी स्वतः करता सुवर्ण वापरला आणि साध्या औषधाने त्यांनी 13 पर्यंत हिमोग्लोबिन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढी ताकदीने 10 वर्ष काम केलं. बरं. तर माझा प्रश्न मध्येच आणि प्रेक्षकांची तशी ओरड असते, हा. अहो मला वेळेची मर्यादा असते, मला अनेक असंख्य प्रश्न विचारायचे असतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी समोरच्याला मध्येच थांबवतो, पण माझा प्रश्न तो थांबलाय खरोखर. हा. ते म्हणजे आयुर्वेदिक औषधं ही तात्काळ उपचारात हा. खरोखर उपयोग. हा, तात्काळ गुणामध्ये रसौषधी जर तुम्ही वापरल्या तर ते अक्षरशः विलक्षण ॲलोपॅथी सारखंच वेगाने काम करतं. बरं. फक्त ते चांगल्या पद्धतीने तयार केलेलं पाहिजे आणि तेवढं रोगाचं गांभीर्य किंवा स्वरूप तीव्र पाहिजे तरच ते वापरायचं असतं. बरं. आता उदाहरणार्थ तापा करता त्रिभुवनकीर्ती नक्की तरी ताप बरा होतो. बरं. पण माझा दादाजी एवढं काम करत असताना वेगवेगळ्या संस्था उभारल्या, हो. त्याच्या मागे त्यांचा काय भाव होता? हा. याच्यामध्ये त्यांचा एकच भाव की देवाने आपल्याला हा एक जन्म जो दिलेला आहे, आयुर्वेदाबरोबर त्यांना एक पेशंट असा मिळाला की ज्याच्याकरता रक्ताची गरज थॅलेसेमिया करता होती, की त्याचं गळकं भांडं म्हणून त्या माणसाला नाकारण्यात आलं. तो शब्द त्यांच्या डोक्यात गेला आणि त्यातनं एवढं जनकल्याण रक्तपेढीचं शिवधनुष्य दादानी स्वतःची हिमतीवर पेरून निर्माण केलं की त्याला आयुष्यभर मोफत रक्त मिळावं. ही त्यांनी 83 साली प्रतिज्ञा केली. 83 ते 95 स्वतःच्या जागेत वरचा मजला रक्तपेढी चालवली. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, इतर वेळेला सुद्धा इतर रक्तपेढी असताना इतर रुग्णांनाही जर रक्त लागलं आणि पैसा नसेल तर ते तिकडनं सांगायचे माझ्याकडनं पैसे घेऊन पावती फाडायची. बरं. आणि थॅलेसेमियाला तर घेतलंच नाही आणि इतरांकरता सुद्धा त्यांचं की त्यांना सेवा देण्याची वृत्ती. मग थॅलेसेमियावरती काय उपचार? थॅलेसेमियामध्ये असा हा तो आजार आहे की रक्त सतत बदलायला लागतं हो, तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या रक्त तयार करणाऱ्या ज्या पिशी आहेत, विशिष्ट वेळेला जर तुम्ही ते रक्त भरलं नाही तर पेशंट दगावण्याची शक्यता असते. बरोबर. आणि म्हणून तुम्ही जर रक्त त्याला दिलं तर तो वाचू शकतो. आणि ते जर झालं नाही तर म्हणजे त्याकरता दादांनी ही रक्तपेढी त्याला मोफत सगळं सेवा मिळावी म्हणून चालू केली सगळ्यांकरता कायमस्वरूपी. पण आणखीन एक आक्षेपाचा भाग असा असतो की आयुर्वेदिक औषधं फार महाग असतात. अर्थात ही प्रक्रिया बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती का महाग असतात. तुमचा इतका म्हणजे खरंच सांगू का आवश्यक प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये एक सांगू का, जिथं जिथं वनस्पतींची औषधं असतात ती तुलनेने त्या मनाने खरंच स्वस्त आहेत. आणि दादांचं एक तुम्हाला म्हणजे मी कौतुक म्हणून सांगत नाही, त्यांनी अक्षरशः फार कमी पैशात पण सर्वात चांगलं लोकांना देऊन आणि गरजेच्या वेळेला त्यांचे केसवर असे दिले असायचे, पैसे कमी घेणे. हे झालं दादाबद्दल. पण हो, एक सार्वत्रिक जो समज आहे हो, नाही की त्याच्यामध्ये आयुर्वेदिक अगदी बरोबर आहे. औषधं, रसौषधी वगैरे जी असतात त्याच्यामध्ये थोडीशी किंमत जास्त असते की जिथं भस्म वापरून केलेली आहेत. पण जिथं वनस्पती आणि चूर्ण वगैरे आहेत ती सुद्धा त्या मनाने इतके काही महाग नाहीयेत. तुमचा वंड प्रश्न बरोबर आहे, पण रसौषधी मात्र महाग आहेत, त्यामुळे काही औषधादी महाग असतात. बरं. आणि आता तुम्ही हे इथे सेग्रिगेशन केलेलं दिसते मला. हो, या सगळ्या गोळ्या. हो, करेक्ट. शमनवटी गोळ्या. हो, आपण हो. किती प्रकारच्या औषधी बनवतो? आता छान प्रश्न आहे. जवळजवळ आपण 150 ते 200 औषधं स्वतः तयार करतो. बरं. आणि दादांनी स्वतः निर्माण करून हे एवढा यज्ञ, इतकी कामं सांभाळून त्यांनी सर्वात चांगली औषधं तयार करून जवळजवळ 40 वर्ष गुरुकुल वर्ग मोफत चालवला. मंगळवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 ते 8 सगळ्यांनी या, आयुर्वेदाचं ज्ञान घ्या आणि तुम्हाला औषधच लागून ही त्यांची भावना होती. वा. आणि ही जी आत्ता तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे लोणची वगैरे ठेवण्यासाठीच्या त्या बरण्या हो, दिसतात. आता या बरण्याचं स्टोरेज असं सांगतो की दादांचा विचार इतकी छान होता, कुठेही तुम्हाला इथं आकारण प्लॅस्टिक दिसणार नाही. बरं. या औषधांकरता च्यवनप्राश, गुलकंद, मोरावळा हा त्यांचा कटाक्ष की तो याच्यातच गेला पाहिजे. हे विशेष च्यवनप्राश सारखा मोरावळा की याच्यामुळे त्याचं स्टोरेज छान होतं आणि मुख्य म्हणजे औषध अजून छान सेफ राहतं. आता तुमच्याकडे पारंपरिक हा आयुर्वेदिक व्यवसाय आहे आणि तुम्ही इतक्या निगुतीने तो करताय म्हणून. हो. पण हृदयविकार असेल हो, किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये जर तुम्हाला काहीच करता येत नाही, अगदी होमिओपॅथीला पण
हो, माहित हो. नाही मला की अगदी बरोबर ऍक्सिडेंट आहे. झाला तर हो, त्या ठिकाणी हो. तुम्ही सर्जिकल हो. पार्ट जो आहे तो हो तर तो कदाचित वेगळा विषय. हो पण हृदयविकार असेल हो किंवा अलीकडे ज्या नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत हो हो तर त्याच्यामध्ये आयुर्वेद खरोखर तितका प्रभावशाली आहे का? ती इतका सुंदर प्रश्न आहे. हं. आता हृदयाकरता सुद्धा आयुर्वेदामध्ये दादांनी इतके 2-3 फॉर्म्युले इतके छान काढले. चला म्हणजे वरच्या अनेकांच्या बायपास अँजिओप्लास्टी हे त्या औषधांनी टळलं, ब्लॉकेज कमी झाले. असं? हो, त्यांनी म्हणजे ते सांगायचंय की अरे फक्त त्या ह्याच्यामध्ये पेशंटचं सहकार्य पाहिजे. डाएट तुम्ही सांगताय ते तुमचं फॉलो करण्याची ताकद पाहिजे बरं. आणि महत्वाचं तुमचा विश्वास पाहिजे. हे जर केलं तर ती औषधं नक्की तिथपर्यंत पोहोचू शकतात. बरं. पण हेच जर पेशंटचं सहकार्य मिळालं नाही तरी पण दादांनी अनेकांना याच्यात वाचवलं बायपास आणि अँजिओप्लास्टी मधून. बर हो. पण मग तो त्या दिवशी जी पुस्तिका तुम्ही पाठवली हो त्या कार्यक्रमामध्ये हो. 2 दिवसापूर्वी हो. जे तुम्ही वितरित त्याच्यामध्ये 100 वर्ष जगणं हा हे शक्य आहे का? आता या धकाधकीच्या जीवनात आता काय आहे, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सगळी आधुनिक साधन आहेत, त्याचा योग्य वापर करावा. पण हल्ली काय आहे की माणूस इतका यांत्रिकी झालाय, इतका मेकॅनिकल झालाय की याच्यामध्ये तुम्ही स्वतःला थोडं वेळ देऊन तुमची दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहार, पथ्यापथ्य आणि महत्वाची गोष्ट दिवसभर शांतपणे जर तुम्ही काम केलं तर हे अवघड नाही. फक्त याच्याकरता तुमच्या मनातला हेतू छान पाहिजे. दिवसभर आयुर्वेदाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर नियमितपणे केल्या तर हे 100 वर्ष अवघड नाही. बरं. आपण 125 वर्षाचा प्रवास करू शकतो. असं 101%. राईट. आणि ह्या खरं तर पुस्तकाने माझं कुतूहल जागृत हा. झालं आणि म्हणून मी या मुलाखतीसाठी आलो. त्यांची आणि माझी पहिलीच भेट आहे. मुलाखतीच्या आधी 5 मिनिट आम्ही चर्चा केली. हे पुणा खाडीवाले यांचं प्रमोशन नाही. हे भारतीय आयुर्वेदिक शास्त्र जे इथे मला खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात रसशाळा आणि कारखान्याच्या ह्या प्रचलित भाषेत उत्तम औषध निर्मिती इथे सुरू आहे आणि श्री मोहन भागवत यांच्या हस्तेच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असल्यामुळं 100 वर्ष जगण्याकरिता काय करावं ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी इथे आलो. सगळ्याच प्रश्नाची इथे उकल होणं शक्य नाही आहे कारण मर्यादित आपल्याकडे वेळ आहे. आणि जर तुमच्याकडे संपर्क साधायचा असेल प्रेक्षकांना काही प्रश्न पडले तर त्याच्याकरता माझी इच्छा, त्यांना मी सांगू का मी स्वतः मोबाईल वापरत नाही, त्याबद्दल मला माफ करावं. पण माझ्या दवाखान्यामध्ये जो येईल त्याचं मी मनापासून स्वागत करीन आणि कोणीही रुग्ण अगदी ज्याला पण म्हणून पण तुमचं असं आहे की त्याच्याकडे नसेल तरी त्यांनी माझ्याकडे यावं आणि चांगलं होण्याकरता आनंद घ्यावा. त्यामुळे सगळ्यांचं या स्वागत आहे आणि शक्यतो औषध लागूच नाही अशी माझी इच्छा आहे. वा. तुम्ही सुंदर दादांनी सांगितलेलं औषधाविना उपचार, पथ्यापथ्य हे सगळं दिनचर्या ऋतुचर्या सांभाळा, सुंदर मनात चांगला विचार ठेवा, सुंदर काम करा, औषध लागणार ते देव तुमची काळजी घेतो. राईट. आणि या मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला फार चांगली गोष्ट दाखवणार कुतूहल म्हणून. पण हे गुलाबाच्या पाकळ्यांचं काय गुलकंद बनवतो? हा, आता या गुलाबाच्या पाकळ्या या आम्ही खास घरच्या गुलाबाच्या पाकळ्या वाळून, दादांचं काम असं होतं की मोती भस्म, प्रवाळकांडी भस्म हे करायला आप्पा हेच पाहिजे. तुम्ही त्याचा वास बघा. हो ना. पण हे खल करायला आता हे जे खल त्याच्याकरता या गुलाबाच्या पाकळ्या विशिष्ट वेळेला जिथं तिथं ताजा औषध छान करायचं आहे तर दादांचा कटाक्ष तो आम्ही जपतोय. राईट. मी गुलकंदाची चव घेतली कारण त्या दिवशी त्यांनी आलेल्या प्रत्येकाला ज्या पिशवीतून ती गिफ्ट दिली होती त्याच्यामध्ये गुलकंद होता. तो अरे हा तो गुलकंद हे आहे. काही नाही, आम्ही देवाच्या कृपेने झालं, आम्ही काही नाही केलं. पण आता कुतूहलाचा शेवटचा भाग प्रेक्षकांसाठी आणि ते आहे हे पिंप. ह्या पिंपानं खरं तर माझं कुतूहल अधिक जागृत झालं. आता मला सांगा हा पिंप काय आहे? म्हणजे पिंपच पिंप आहे. आता हे अलिबाबानी 40 चोर सारखी गोष्ट आठवली मला. या इतका सुंदर प्रश्न आहे हा. अक्षरशः राहुलजी. हा. याच्यामध्ये एक सांगू का, या पिंपाची ताकद सांगतो. हा. ही सगळी सागवानाची पिंप आहेत. हो. आता ही अशी पिंप करणं म्हणजे एक सगळं शिवधनुष्य वेगळं. हम्म. पण ही पिंप आम्ही इतकी 30-40 वर्ष जपली आहेत. त्यांना आमच्या बायकांनी सुद्धा इथल्या ज्या काम करणाऱ्या महिला आहेत अक्षरशः म्हणजे मुलासारखं प्रेम करतो. आणि गळायला लागलं तर अवघड आहे. पण या औषधामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने सर्व औषधाचे जे काढे आहेत, उदाहरणार्थ कोरफडीपासून केलेलं कुमारी असो, ही सर्व औषधं नैसर्गिक फर्मेंटेशननी तयार होतात. त्याच्यामध्ये कुठेही प्युअर अल्कोहोल नसतं, नैसर्गिक. त्यामुळे हे किती दिवस घेतलं तरी अपाय नाही आणि हे ताबडतोब शरीरामध्ये दाखवा ना पोचतं आणि ताबडतोब याचा प्रवास सुरू होतो रोगाचं निर्मूलन होण्याकरता. अच्छा, ह्या काय आता सील करतायत? हो, हे ह्याची पद्धत सांगतो. हा. ह्याच्या आतमध्ये कुठेही ते सीलबंद कसं करायचं, मुलतानी मातीचा लेअर कापडामध्ये भिजवून ते बंद करायला लागतं. अरे वा. आणि हे आधी रिकामं पिंप व्यवस्थित धुरी द्यायच्या विविध धुरी म्हणजे औषधांच्या. हा, म्हणजे ते स्वच्छ करायचं, कोरडं करायचं, फार मोठी प्रोसेस आहे. आणि ते कोरडं असल्यानंतर त्याच्यामध्ये काढा भरून ते 3 महिने ठेवायचं. बरोबर. आणि मग 3 महिन्यांनी काढायचं की त्याच्यामध्ये एक निर्जोकता राहते, स्वच्छता राहते आणि ते पटापट औषध दिल्या ते 24 तासात काम करते. ठीक आहे. आता तुम्ही जरा इकडे या. मी मुद्दामून तुम्हाला बरोबर घेतलं होतं. तुम्ही काही त्यांच्या कुटुंबाशी निगडीत नाहीयेत, बरोबर ना? पण तुम्ही पण स्वतः आयुर्वेदाचार्य आहात, बरोबर? तर आत्ता
मला वाटतं की कर्नाटकमध्ये एक फार उत्तम आयुर्वेदिक कॉलेज आहे, धारवाडला समथिंग. आत्ता आपल्याकडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयातनं एकतर मुळात आपल्याकडे BAMS होणं ही म्हणजे MBBSला प्रवेश नाही मिळाल्यानंतरची ही पर्यायी व्यवस्था आहे, बरोबर. आणि आता अनेक BAMS डॉक्टर हे आम्हाला ICU मध्ये कसं ट्रीट करता येईल किंवा शासकीय व्यवस्थेमध्ये कसं जाता येईल ह्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. खरोखर आपल्याकडच्या आयुर्वेदिक परंपरेला आपण न्याय देतोय का? नाही देत, हां, खरंच नाही देत. काय झालंय माहिती का, सध्या आता हे आपलं ह्याचं जे क्षेत्र आहे सगळं मेडिकल जे म्हणतो आपण, तर त्याला कसं झालंय की त्याच्यासाठी येणारा खर्च मग कुठलंही आपलं ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक असो, तर मग ते झाल्यानंतर इच्छा जरी असली की आपण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी तरीसुद्धा सेटल होण्यासाठी म्हणून मग ते ॲलोपॅथिकच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचं ज्ञान घेणं, मग निम्म आयुर्वेदिक मग निम्म ॲलोपॅथिक असं करणं. परत ती जी आपली शिक्षणाची जी सध्या वाढतं फी वगैरे आहे, तर त्याचा जो परिणाम त्याच्या पालकांवर किंवा त्या मुलावर झालेला असतो. त्याला वाटतं आपण झटपट कसा पैसा मिळवू, हे त्याच्या मागचं एक खरं कारण आहे. त्यामुळे आयुर्वेदाची इच्छा असूनही बरेच जण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायला लगेच धजावत नाही. तुमचं पूर्ण नाव सांगा. मी सुनीता अभय तोपखाने, डॉक्टर सुनीता अभय तोपखाने. मला खरं म्हणजे ह्याच्यात जास्त रस होता की इतकी सगळी गोष्ट आपल्याकडे आहे, इतक्या निगुतीनं करणारं एक कुटुंब, आणि अशी बरीच कुटुंब असतील महाराष्ट्रामध्ये. कारण मला वाटतं वाईची अर्कशाळा फार चांगली आहे, साताऱ्याची आहे ना. तर ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि त्याचा स्वीकार हा सामाजिक पातळीवरती सगळ्याच पद्धतीनं व्हायला हवा. आत्ता शिक्षणामध्ये पण त्याचं महत्त्व आपण लक्षात घेतो, तरीही त्याला ज्या पद्धतीनं आपण स्वीकारायला हवं ते खरोखर स्वीकारलं आहे. आणि त्याहून जास्त मला फार चांगलं का वाटलं की असा एक यज्ञच मी तर म्हणेन, कारण हे सोपं काम नाही, मोठा यज्ञ आहे बाबा. मला माहिती आहे तुमचे चिरंजीव आले नाहीत, नाही तर त्यांना मी हा प्रश्न विचारणार होतो. आपल्याकडे दादांनी जे 13 प्रकारचे पुरस्कार चालू केले ना, ते खरं आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्त विद्यार्थ्यांनी 40 वर्ष पुरस्कार चालू आहेत त्या दृष्टीने केलेत. कारण काय आहे, या मॅडमने सांगितलं तसं या क्षेत्रात याला कोणी म्हणजे आयुर्वेदाचं डिग्री घेतली तरी आयुर्वेद प्रॅक्टिस करायला धजावत नाही. बरोबर. तर मुलांना याचं प्रोत्साहन मिळावं, नवीन डॉक्टरांना, त्याच्यासाठी त्यांनी गेले 30-40 वर्ष हा पुरस्कार देतात 13 लोकांना दरवर्षी. 13 पुरस्कार आपण विविध ब्रँचेसमध्ये देतो. वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काम केले, आउटस्टँडिंग वर्क आपण ज्याला म्हणतो, तर ते काम केलेल्या त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून आणि त्यांच्याकडनं बाकीच्यांनी प्रेरणा घ्यावी याच्यासाठी आपण हे पुरस्कार चालू केले. अच्छा, एक शेवट, अमेरिकन FDAचे नियम फार कडक आहेत. आणि आपण जरी आयुर्वेदिक औषधं ही दुष्परिणाम करणारे नाहीत असं म्हटलं तरी सुद्धा काही धातूंची वाढ होते आणि म्हणून अमेरिकन FDA त्याला मान्यता देत नाही. हे बरोबर आहे का? आणि त्यात काय आता तुमचा प्रश्न एकदम छान आहे. याच्यामध्ये एकच की जे ग्रंथात सांगितलेलं आहे, कुठलंही भस्म करताना, उदाहरणार्थ ताम्र भस्म असेल, अभ्रक भस्म असेल, ते नैसर्गिक प्रक्रियेने फर्नेस, म्हणजे त्यात फर्नेसमधलं मला ज्ञान नाही, पण ते नैसर्गिक तुम्ही गोवऱ्या वापरून व्यवस्थित त्याचे खल करणं, त्याची व्यवस्थित घोटणं आणि त्याला छान भावना देणं, हे जर व्यवस्थित केलं आणि त्याचं शास्त्राप्रमाणे ते औषध नीट शुद्ध, स्वच्छ आणि मुख्य म्हणजे निर्दोष झालं आहे का नाही हे बघितल्यावर जर तुम्ही वापरलं तर ते अक्षरशः अमृतासारखं काम करतं. बरं, औषध तुमचं छान ताकदीने ते सुंदर तयार व्हायला पाहिजे नैसर्गिक प्रक्रियेने, तर हे धोके नाहीत. आणि जर ते एखादं चूर्ण अपक्व राहिलं, शरीराला गरज दिसताना दिलं गेलं तर ते असं होऊ शकतं. पण तरीसुद्धा या औषधाची ताकदच अशी आहे, तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही अशी औषधं असतात. बरं, म्हणजे फक्त आयुर्वेदिक औषधाने दुष्परिणाम होत नाहीत. नाही, औषधे दुष्परिणाम होत नाहीत, पण ते औषधाची जी भस्म आहेत ती तुमची नीटपणे त्याची काळजीपूर्वक केलेली करायला हवी, अन्यथा अडचण होऊ शकते. हो, अडचण म्हणजे आता एखादा औषध, आता तुम्ही एखादा आपण अन्नपदार्थच तयार करता, तो अर्धवट शिजवला, कच्चा शिजवला तर कसा तो त्रास देऊ शकतो, तसाही शेवटी औषध आहे, बरोबर आहे की नाही, त्याप्रमाणे. ओके, करेक्ट. मी तुमचा आभारी आहे, तुम्ही धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभम भवतु. सगळ्यांचं थँक्यू सो मच. या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर पोस्ट करा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करेन. आणि तुम्ही हे आमचे जे व्हिडिओ आहेत ते लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. नमस्कार. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.